आदि आत्मा राम तेजो कल्पद्रुमा अगम्य महिमा अवाग्राह्यो अग्राह्याची ग्राह्य झाली आपसाय ज्याचा सत्य होय भाव बळे लभ्य आनेशी अलभ्य अक्षोभ्यादि शुद्ध गुणग्राह्य शुद्ध सत्वी बोध लाभे आत्मशुद्ध जेतबद्ध सिद्ध एक होती सारे वेगळीक हरे एकपण वीरे आत्मरूपी रंगे तेणे संगभंगे होयतेंच अंगे आत्मपाठी वाट मोक्षाची सपाट सुलभ अफाट भाविकासी देव इतरासी जीव फळे अनुभव येणे गुणे कळे परीतो न कळे संगाचे निमेळे संगा ऐसा दिसे असंग तो असे साक्षीपणे वसे अलिप्तची परी सर्व करी हरी तयाची कुसरी तोची जाणे सर्व नाही तया गर्व तयास अपूर्व सर्वात्मत्वा पुढे देहाचे हे वेडे पाहुनिया वेडे झाले वेडे जीव धरीला देह भाव तेणे गुणे भव पुन्हा येती जाती दुःख भारी न लागती परी आत्मपाठी गेला भव सिंधू प्याला ब्रह्मी वितुळला लाटे ऐसा जीव अब्दी ऐसा देव चला ऐसे तत्व अभिन्नची सर्व आत्मत्वे देखता सत्ता चित्प्रियता एक सर्वी देव जया काय उणे तया ती त्याचा पाया लागली समाधी कैच्या आधी व्याधी होती भोगयदी देहासी ते झाले शरीर निमाले प्रारब्ध सरले देहाचे वसणे प्रारब्ध भोगणे सर्व ते कल्पणे अन्याजनी
अन्याजनीतया भावियेले जैसे पावतील तैसे फल बाते फल पावतील सेवक सकळ पुण्याचे निवळ ज्ञानियाच्या पापा निंदक ते बापा भोगाया वारसा पावले वारसा पुण्यफली वत्सा तेल तयांच्या भवपाश हाना ब्रह्मार्पण कर्म करा नारायण भजा सदा चित्ती करुनिया भाव अवघा वासुदेव येणे परी आकळा सद्गुण मोकळा दुर्गुण ईश कृपा पूर्ण पावा वेगी पावा रे वैराग्य भावा गुरुपदी त्यागा हे उपाधी प्रपंच श्रवणी जावो नये कानी घ्यावो नये मनी काय सांगो तुम्हा प्रपंच दुःखद काम मोहमद सुये जोका सर्व जगा लागी सर्व ध्याता तया सर्व सुख लाभे सर्व सुख लाभ परात्म चिंतनी सर्वजनीवनी आत्मा राम दिसे अन्य ते न दिसे त्यांचे पांच पासे सांगातेत कैंचे सागर दुःखांचे विषय सुखांचे भार कैंचे ते तपाप पुण्य सुख दुःख अवघा आत्मा एक अवघे वीण झाला सर्वतो मोकळा हेरतो बांधला अज्ञाने बांधला ज्ञाने हो मोकळा वीण आगळा गुरुपुत्र झाले हे वीण ठेले मग व्यवहारले अग्रिय अद्वय ब्रह्म निरामय अनंत निर्भय सदोदित तेंची होऊनिया राहे येणे गुणे नये भवपाशी आले अपूर्णते झाले पूर्णते बांधले न जायची जाता नये क्षेत्र येता कारी शुद्धता अबाधित सत्य अन्यते असत्य उपजत येणे गुणे
कल्पी उपजत जैसे मनोरथ तत्समबाधित प्रपंच हा बाधित प्रपंच व्यवहार बाधित जाणून करीत तोची धन्य झाला वाचे पैलठेला सर्वही भरला आत्मरूपे राहे देहपण वाहे व्यवहारार्थ नोहे बद्धतेने बद्ध झाले जीव अज्ञानेची सर्व येणे त्याचा भाव हरी येला भाव सर्वांचा वैभव पावला अभव मुक्तिरूप देके तव ते ओखटे बंधाचे नीनेटे उद्भवले सारे क्षणी विचारे नाथिले निर्धारे निर्विकल्पी मन झाले उन्मन परी जनवन आत्मरूप कळे सर्वतै वितुळे कळणे ही जळे आत्माग्नीत जेणे जाळियेले ज्ञान तोची ब्रह्मपूर्ण झाला स्वये देह तया भव भय आणि न्याय श्रुती सांगे श्रुतीचा त्या अर्थ जाणणे बिकट ही आत्मपाठ सोप्या शब्दी करून सोपारे सांगे श्रुती सार रा निरंतर पाठहाची करा आत्मनाम स्मरा करा अंगीकारा ध्याना लागी तीन ध्येय द्याता ध्यान त्याचे निर्दळन करा वेगे श्रेय करे जाय वय प्रवाहीचे पय तैसेची हे मनुष्य शरीर नये वारंवार प्रियाचा विचार सोडा सारा धंदा लागा आत्मछंदा थोडा वेगे बंदा जीवाची या रूपे ब्रह्मची अरूप हाल कल्पांत कळेल तै सारे कळेल अहंता जळेल ममता सकारण द्वैत जळे अनायासे रेते वाचेते वदो नये मना प्रत जाणवया तेथ म्हणून निवांत
तसे निवांत जे मन त्यांची पै उन्मन अकल्पक पूर्ण ब्रह्म तेंच जेथ वाचेची समाप्ती आत्मरूपे प्राप्ती होय ज्याची प्राप्ती ब्रह्माची निवृत्ती झालिया सत्यती न मानिती सत्य ज्ञानी जे बंधास ते काय मोक्षास मानितील मोक्ष सत्य ऐसे कोणी बंधाच्या गवसणी मिळतील देह बंधनी निश्चित सुख कैंचे तेथ तैसी मुक्ती निवटता लाभते मुक्तता त्रिपुटी सर्वथा न उरेची अनुभव नुरे अनुभविता वीरे अनुभाव्य गोजीरे नामे वीण एक पुरला आपण नाही तै विभ्रम जगताचा भ्रम मानियेला सत्य झाला कर्मठ मूढपणे करी साधने ती सारी याही लागे वारी संसाराची वारी तुटाया साधन सन्नामोच्चारण सदोदित देवा भवातीता शिवा ओंकारा तद्भावा प्रभाकरा वरण्या रे भर्गा प्रज्ञाधिष्ठानागा प्रेरका अनघा धावं वेगी पूर्णा नित्य निरंजना सच्चित सुखगना निर्विकारा विकार साक्षिया एईबा आत्मया नाही भूतदया मज लागे नाही क्षमा शांती नाही ते विरक्ती नाही शुद्धमती प्राप्त मज नाही प्राप्त भक्ती भावहीने टका पंचलटिका न वाटेची मज देह अनित्य पंचाचे कृत्य गोड वाटे घर आप्तादी परिवार मोठेपण फार आवडते मज आवडे जे तुझ येणे साधू गुज मोक्षद जे तुझे नाम न उच्चारी रामा कृष्णा हरी महादेवा माधवा केशवा जीवाची या जीवा भवांतका भवा पुरातना
दिगंबरा ऋषिका शंकरा वासुदेवा प्रद्युम्ना वामना आवरी मन्मना मगा जनार्दना धावं वेगे दत्ता स्वप्रकाश तीर्था करुणी अकर्ता तुझी एक सर्व न जाणे हा भाव चुकलो मी ठाव माझा देवा फिरतो मी फेरे 84 लक्षांत नयेची लक्षांत रूप तुझे अलक्ष लक्षावे अतर्क्य तर्कावे अचिंत्य चिंतावे म्हणती साधू बरी कैसे हाची मजला आक्षेप न तुटे पांडित्य आली आहे आलिया झाल्याचे पुढे होणाऱ्याचे आणि प्रस्तुताचे ज्ञान हाता आले लोकी देव झाले शेवटी ते गेले नरकवासा काय ऐसियासी घेऊनी करावे जे नाम घ्यावे मोक्ष जेणे ऐसे साधावे विश्वासे नातरी पशुसे वाया जीणे झाले नाही आठविले दयाजी पावले वंद्य सर्वा तुझे नाम जे आलभ्य गुरुचे निलाभ होय ज्याचा लाभ होता हरे जीवपण अंतरीची खुण जाणे तेवा जीवा आणि त्याचा भवा मग भक्षी सर्वा ब्रह्मपणाचाही मेघे अभिमान त्यांचे जीवपण आले तेथे जेते तद्रूपची झाले महिमान पडले त्या नामाचे महात्म्य वर्णी ऐसा नाही देई नाम तुझे गाता तरला वाल्मिक गालबही जपीत शिव बाल खिल्ल्याधिक नामेची तरले पशु तेही झाले मुक्त नामे गोविंदा गोपाळा कृष्णा घन नीळा मधुसूदना काळा संहारित्या त्रिविक्रमा तारा वामना श्रीधरा ऋषिकेशा पारा नेई भवे पद्मनाभा आता वाट पाहो नका स्वब्रिदा ते राखा तव लाया मज
आत्मपाठी गुज वेदांचे सहज गवसावे गवसावे तुझे अकलंक रूप पुन्हा योनिकूप प्राप्त न हो पुढे मज विघ्नात्मपाठी विकल्पांची दाटी निवारोबा माझी देहोहम वासना लागो छंद मना तुझा सदा मार्ग चोखाळावा मिया आणिक ते क्रिया नको मज धन पुत्रदाराजन लागो तुझे ध्यान सदोदित आत्मा होऊनी रहावे याची मज द्यावे देवराया पाशी मागे विषयासी करंटा निश्चिती तोची एक धीर जाणे सारासार न मागे नश्वर देवापाशी काही मागणेची नाही याचे तो होई ब्रह्म अंगे झाला पैसाही वर्तला आलिप्तची ठेला दोण्या ऐसा असे मवाळ मानसे बोधक शक्ती ते दासी ज्याची झाली ब्रह्मस्थिती भली वाचा तेच झाली अनिर्वाच उन्मनाची मन गीतेची समाधी पादी निरूपाधी झाली ज्याची दृष्टी अमृताची वृष्टी तोची कृपा दृष्टी तारक रे गुरु तोची चिदाकारो आविकासी तारो अवाब्दीत नौका नाही तुझी लोका निर्विकार सुखा भाववितो मोक्ष दयाच्या भेटीस साधन ते ईश पुष्ट होणे ईश्वर पसाये सद्गुरु सलाहे योग्यता अंगीये श्रवणायोग्यत्व रे नित्यानित्य आणि विरक्तत्व अंगी बाणे शमदम साथी दीक्षा ओळती श्रद्धा उपरती समाधान इच्छा ते मोक्षाची दृढ झाली ऐसी विषय चित्तासी नाथी आन जेठी वावया ते इच्छी आणते भीती म्हणून भीती
भक्ती प्रीती सद्गुरूच्या पायी मनोवाक सुखाये गुरु सेवा गुरु सेवे वीण न जाणेची यान सदा गुरु ध्यान मने करी वाचे गुरु नाम आची पै विषय काम्य कथा होय अन्या जना प्रिय हो की अप्रिय गुरुसी जे प्रिय तेची करी गुरु काजी प्राण म्हणे मी वेंचीन ऐसा तो सुदीन कधी येल पुण्य दया लागून सेणे सदा धन्य होई नमी धन्य गुरुपाद स्पर्शे पादुकात्व माते कधी येल प्रेम गुरु हृदयांत प्रेमज प्रत आहतील कधी ते अखंड मागे नमी सेवा मोक्ष नको जीवा माझ्या आता मोक्षाचे माहेर गुरु कृपा कर आभता बडीवार कोण त्याचा धीर करील स्वीकार सोडुनी चिन्मात्र गुरुमूर्ती पुढे मोक्ष हो बागुल या पाद धूळ अलभ्य हे लब्ध मज हे ते सोडून आम्ही ते इच्छीन मोक्षाते काय सांगा माते पुणे आहे येते अलक्ष ब्रह्मते दृष्टी पुढे दिसे चिदानंद मूर्ती पाहताच वृत्ती स्थिरावते वृत्ती स्थिरावता होय परारूप सुखास त्या माप नाही माझ्या स्वामींच्या सहज गोष्टी तोची बोध हरी शुद्ध बोध सवी कल्पा धन्य मीच एक चेतना आणिक संलब्धानन्यत्व गुरुपदी झाला अनन्य तो भला मुक्ती ते तयाला कासयासी कर्म उपासना ज्ञान सर्व ते सद्गुण कासयास योग पावला संयोग गुरुपदी भोग आनंदाचा भोग आनंदत्वे भोगी भोगते पण अंगी न घेताची
न घेता त्रिपुटी वर्ते आत्मपाठी मोक्षाच्या कपाटी सांपडेना सांपडेना कोणा सर्वा प्रकाशक ध्येय सत्ता सुख अकर्ता तो सर्व तरी हे अपूर्व जाणतो मिथ्यात्व भुले नाच कदा अनेका ह्या भेदा भक्ती प्रेम सदा चंबळे सदा भजनाची आवडी पूर्वाध्यासे गोडी ध्येय त्यांत परी जाणे ती आपुली न पडेची भुली दया लागी काही कर्तव्याची नाही तिच्या प्रवाहे सहज घडे सहजची अनंता घेत्याची बांधितो पापांची गाठोडी जे एक जड चैतन्याची तोडावी त्वरेती गुरु कृपे देह इंद्रिये व जीव साक्षित्व वैभव काढावे कळत हे अनात्म जात त्रिपुटी रहित भावे सदानंद ओढिया वांचून स्वांतरीची खुण जाणुनी श्रवण मनन व ध्यान करीती सज्जन पूर्वाध्यासे ईश गुरुशास्त्रयास सेविती प्रेमेच कृतज्ञत्वासाठी कर्तृत्व न घेती व्यवहारा जाणते गुरुरूपा वीण आपणा नेणती धन्यतेची होती आत्मपाठी जाती पुन्हा तेन येती वार हे उक्ती माझी जाणपण आधी नेणपण ग्रासी दयाची पंतासी लागे स्वये मग पद्मनाभ पुरे आत्मपाठी चारी वाचा आटी पावल्यातै वृत्ती भक्तिमुक्ती ऐक्य चाहले अशेष पद्मनाभ म्हणे आत्मपाठी लागे होईल तो अंगे ब्रह्मपूर्ण स्वर्गकामी आसी होय स्वर्ग प्राप्ती संतती संपत्ती इच्छे ऐसी कीर्ती विद्या ही लाभती सर्व रोग होती निवृत्तते होती ब्रह्मराज
राक्षसही ग्रह पीडा होये निवृत्तते होती सर्व ही अनर्थ पद्मनाभ तीर्थ होय पाठे संध्याकाळी पाठ केलियाने नित्य पुणे फल होत भाविकासी कल्पवृक्षातळी सम्मुख बैसून तेजो बहुगुण फल तेणे आत्मानुभवाते गुरुपुत्र जेते पटता मोक्षाते पावतील सप्ताह पटणे अन्यासी लाभणे चित त्वरेने निश्चयेसी नित्य एक ओवी वाची वा अधिक त्याचा यमधाक पाह तसे परमहंसाच्या जवळी वाचील तात्काल पावेल साम्राज्य तो तत्समची फल मुंडक टीकेचे अधिक मंत्रांच्या उच्चाराचे तत्वबोधे लाभे तयाच्या द्विगुण बोधामृते जाण प्राप्त होय त्याच्या दशगुणे सुविचार फळे तुलीच फळे बोध नौका ते तुलेची फळ बोध दर्पणाचे पद संग्रहाचे तुलेची त्याचा कोटी गुणे गीता पंचरत्न फल देय जाण भाविकासे अभाविका देव होतसे पाषाण दुर्योधना कृष्ण ऐसा झाला म्हणून या भाव जयांच्या अंतरी पावती निर्धारी भले तेच गीते इतुलेची फल मुंडकाचे आत्मानुभवाचे हितुकेचे आत्मानुभवतो भाविका कारणे सुलभ रीतीने बोध करता तार्किका कारणे मुंडकाची टीका निर्वाण ज्ञागीता उपदेशी भले हाती हची जाण समानची भिन्न भिन्न यांची बोधकता आत्मबोधा ऐसा बोधक आगळा स्वानंद सोहळा जयाचेनी ग्रंथ बहुजरी प्राकृती प्राचीन उत्तम विस्तीर्ण परंतु ते म्हणून या लघु आणि जो सुगम सांग जांत वर्म वेदांताचे आणि अधिकारी श्रेष्ठ व निकृष्ट जो का उपयुक्त सर्वातया त्या आत्मानुभवा ऐसे ते न होती थोरवी कह्याची न वर्णवे एक
एकदत्त पाठ तुझा नित्य पाठ तुझा आत्मपाठ ऐसे तीन नित्य पठती जे तया समस्तांचे फल लाभे साचे भाव बळे अन्य बहु ग्रंथ श्री पद्मनाभोक्त व अन्या भाषेत असती जे तेही महत्फले स्वपाठका देती सदा लावा वृत्ती आत्मपाठे आत्मपाठे तुष्ट झाला हृदयस्थ बोलिला एकांत कोटी झेका तेची फलश्रुती ग्रंथाची संक्षेपे कथिले म्यायते प्रेम भावे अर्थाचे जे फल मोक्ष अपरोक्ष शब्दी ते परोक्ष लाभ तसे जे का प्रतिबंध अदृष्ट असती पळोनच देते ज्ञाना लागे शब्द शक्ती तया निमटी निश्चित म्हणून या अर्थ न कळे जरी तरी आवडीने विश्वासे हे ग्रंथ वाचिता समस्त पुरुषार्थ श्रीमत्परमहंस पद्मनाभ कृतात्मपरस्मात्